जुन्नर तालुक्यातील गोळेगाव तीर्थक्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी ठाकर समाजाने एक मीटिंग घेऊन अजब फतवा काढलेला आहे। या फतव्यानुसार सध्याचे अष्टविनायक लेण्याद्री गणपती देवस्थान हे बरखास्त केले असल्याचे सांगण्यात आले आहे व नवीन ट्रस्ट मंडळ लवकरात लवकर स्थापन करण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले। लेण्याद्रीमध्ये गोळेगाव येथील आदिवासी समाज सोडून इतर समाजाला चक्क प्रवेश बंदी करण्यात आली। या पारंपरिक ग्रामसभेच्या ठरावाची किंवा निर्णयाची अवहेलना किंवा हस्तक्षेप जो कोणी करेल त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे। जुन्नर टाइम्स, लेण्याद्री, गोळेगाव। भारतीय संविधानाच्या अनुसूचित 5वी कायद्याचे 244 नुसार आदिवासी भागातील कायदे नियम करण्याचा सर्वाधिकार हा पारंपरिक ग्रामसभेला दिलेला आहे। आजपर्यंत लेण्याद्रीत पारंपरिक 3 ग्रामसभा झालेल्या आहेत। या ग्रामसभेत झालेले जे 3 निर्णय आहेत हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो। त्यामध्ये पहिला निर्णय झालेला आहे, आत्ताचे लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट बरखास्त केलेले आहे। तसेच नवीन देवस्थान ट्रस्ट लवकरच स्थापन करण्यात येईल व या ठिकाणी दुसरी सूचना अशी आहे की गोळेगावातील आदिवासी समाज सोडून बाकी समाजाच्या लोकांना प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे। त्यानंतर या पारंपरिक बैठकीचा आमचा तिसरा निर्णय जो झालेला आहे, या पारंपरिक ग्रामसभेच्या ठरावाच्या विरोधात इतर कोणीही हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि हा अधिकार पारंपरिक ग्रामसभेला आहे हे मी आपल्याला या ठिकाणी कळवू इच्छितो। आणि या आमच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत या भारतीय संविधानाच्या 5वी अनुसूचित कायद्याच्या 200 कलमनुसार आहेत व आपण त्याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्याल याची अपेक्षा या ठिकाणी मी ठेवतो आणि थांबतो। जय आदिवासी।